आमदार गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊत आणि सरकारवरती टीका केली आहे। राज्य सरकारने कोणाचीही वीज कट करू नये असे विधानसभेमध्ये सांगितले, मात्र तो आदेश खालीपर्यंत आला नाही। त्यामुळे वीज कनेक्शन कट करण्याचा सपाटा महावितरणने लावला आहे। यावरती आमदार गोपीचंद पडळकर चांगलेच आक्रमक झाले आहेत। ते म्हणाले, जनाब संजय राऊत, ऊर्जा मंत्र्यांच्या आश्वासनानंतर सुद्धा वीज कापली जाते, त्यामुळे शेतकरी आत्महत्या करतायत। यावरती कधीतरी एखादा लेख लिहा, सुरक्षा न स्वीकारता महाराष्ट्रात फिरून दाखवा, म्हणजे शेतकऱ्यांचं तुमच्यावरती किती प्रेम आहे याची तुम्हाला प्रचिती येईल। काय म्हणाले आणखी गोपीचंद पडळकर पाहूया। याची काही दृश्य पाठवली आहेत आमचे सांगली जिल्हा प्रतिनिधी राजू थोरात यांनी, पाहूया। जनाब संजय राऊत, उत्तर प्रदेश आणि गोवा निवडणुकांमध्ये तुमच्या पक्षाला नोटापेक्षा कमी मतं मिळाली आणि माननीय आदित्य ठाकरे यांना देश पातळीवरती लॉन्च करून त्यांचा पुरता फज्जा उडवण्यामध्ये तुम्ही यशस्वी झाला। कदाचित ज्या पद्धतीनं काकांनी राहुल गांधींना एक टोपण नाव मिळवून दिलं, तशीच काही तुमची सुप्त इच्छा आदित्य ठाकरे यांच्या बाबतीमध्ये दिसते। जनाब राऊत, तुमच्या माहितीसाठी जेव्हा लाल चौकामध्ये पाक आतंकवाद्यांनी कोई मां का लाल तिरंगा लहरा के दिखाए अशा पद्धतीच्या धमक्याची पोस्टर लावली होती, त्यावेळेस माननीय नरेंद्र मोदीजींनी धमक्यांना भीक न घालता न जुमानता लाल चौकामध्ये तिरंगा फडकावून दाखवला होता। जनाब राऊत, अजूनही ऊर्जा मंत्र्यांच्या आश्वासनानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची वीज कनेक्शन कापली जात आहेत। त्यामुळे या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येस प्रवृत्त तुम्ही करताय। यावर कधी 4 ओळीचा लेख लिहावा असं तुम्हाला कधी वाटलं नाही? जनाब राऊत, तुम्ही वाय सुरक्षेच्या बाबतीमध्ये लेख लिहिला, पण माझं तुम्हाला खुलं आव्हान आहे, माझ्यासारखं महाराष्ट्रामध्ये सुरक्षेच्या विना फिरा, म्हणजे शेतकऱ्यांचं तुमच्यावरती किती प्रेम आहे याची तुम्हाला खरी प्रचिती येईल।